नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माझी माती माझा देश आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी तालुका पंचायत समितीतर्फे काढण्यात आली अमृत कलश यात्रा. रत्नागिरी शहरातील पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची आता पालकमंत्री उदय सामंत यांनीच चौकशी करावी. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली मागणी. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून रत्नागिरी इथं 23 ऑक्टोबर रोजी पुन्हा रंगणार RK दांडिया नृत्य स्पर्धा. आणि रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींनी राबवलेल्या माझी माती माझा देश उपक्रमाचं गटविकास अधिकारी JP जाधव यांनी केलं कौतुक. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. माझी माती माझा देश आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींकडून आलेल्या अमृत कलशाची पालखीद्वारे यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी तालुका पंचायत समितीतर्फे आयोजित अमृत कलश यात्रेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, गट विकास अधिकारी JP जाधव, नाचणे सरपंच भैया भोंगले, शिरगाव सरपंच फरीदा काजी यांच्यासह सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या पार्श्वभूमीवर माझी माती माझा देश कार्यक्रमाअंतर्गत काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेनंतर आयोजित कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून आणि मान्यवरांचं स्वागत करून करण्यात आली। रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून आणलेली माती मुख्य कलशात टाकण्यात आली। रत्नागिरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी माझी माती माझा देश उपक्रमाला चांगलं सहकार्य केल्याबद्दल गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी समाधान व्यक्त केलं। आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना निर्माण व्हायला पाहिजे की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतरही भारतीय राहील। कारण जोपर्यंत आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होणार नाही की मी भारतीय असून भारतीयांसाठी आहे आणि भारतातील तमाम नागरिकांचा विकास अर्थात सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन, नव्हे ते माझे कर्तव्य आहे। ही भावना जर प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजवली तर मला वाटतं आपला देश विकसित देशांच्या लाईनमध्ये जायला कधीही वेळ लागणार नाही। परंतु दुर्दैवानं आपण पाहिलेलं असेल की आपण पाहतो की महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण ज्या आजही आपण पाहिलं असेल 21व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या आमच्या महिला ज्या आहेत आजही सबलीकरणाच्या वाटेवर वाटचाल सुरू केलेली आहे आणि ती वाटचाल आपल्याला चांगल्या सन्मार्गाने देण्यासाठी सर्व सरपंचांनी कंबर या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपले जे कार्यालय प्रमुख आहेत यांनी सुद्धा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे। दुसरा राहिला विषय शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुद्धा उपलब्ध करून देणे आणि म्हणून मी सर्व ग्रामसेवक आणि सरपंचांना विनंती करेन की ग्रामपंचायत प्रशासन या दृष्टिकोनातून जर प्रामाणिक प्रयत्न केले तर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असणारा सर्वांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सहजपणे ते करू शकते एवढी ताकद त्या ग्रामपंचायत प्रशासनामध्ये आहे। परंतु दुर्दैवानं आपला जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आजही आपण सकारात्मक ठेवत नसल्या कारणाने आजही आपल्याकडे पाहिलं तर दिव्यांग लाभार्थी असतील, मागासवर्गीय लाभार्थी असतील, शेतकरी लाभार्थी असतील याचं आपलं सुयोग्य नियोजन आजही आपण करू शकत नाही आहोत। म्हणून आपल्याला या सगळ्या सरपंचांना असे सर्व ग्रामसेवकांना विनंती आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याकडे आपल्या शाळा आहेत, आपल्या अंगणवाड्या आहेत आणि हा जो वंचित घटक आहे यांना आपल्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपले सगळे आराखडे बोलते असणं गरजेचं आहे आणि ते जर बोलते आराखडे आपण त्या ठिकाणी केले तर मला वाटतं आमचं महिला सक्षमीकरण सहजपणे आपण करू शकतो। आणि म्हणून सरपंचाला विनंती आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना माझ्या ग्रामपंचायतीमध्ये काय आहे आणि काय नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। ग्रामीण भागातून आलेल्या काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अमृत कलश यात्रा आणि माझी माती माझा देश कशा पद्धतीने साजरा केला गेला याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं। त्याच्या संदर्भात आम्ही जो काय शपथ घ्यायचे होते, पंचांचा कार्यक्रम घ्यायचा होता, बाकी अनेक कार्यक्रम जो घ्यायचे होते ते सर्व ग्रामपंचायतींनी आणि सर्व CRPS
या कार्यक्रमासाठी विशेषतः कलश आपल्या ज्या गावातून घेऊन आले त्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. पंचायत समिती रत्नागिरी माझी माती माझा देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कलश पूजेवर पंचप्राण शपथ घेतली आणि सरांनी आमच्या व्हिडिओ सरांनी जो उपक्रम राबवले की 13-14-15 मॅडमनी सांगितलं ते सर्वच सरपंचांनी उत्कृष्ट पद्धतीने तो कार्यक्रम सादर केला. त्या संदर्भात मी सगळ्यांचे आभार मानते. आणि आज आपण अमृत महोत्सवाच्या शेवटाकडे जात असताना आजचा माझी माती आणि माझा देश याची दिंडी आपण सर्वांनी काढली आणि प्रत्येकाने आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले. मग त्यामध्ये शिलाफलकाचं उद्घाटन असेल किंवा वृक्ष लागवड असेल किंवा अन्य असे खूप काही कार्यक्रम प्रत्येकाने आपापले 3 दिवस घेतले आणि 3 दिवस आपला ध्वजारोहण कार्यक्रम सुद्धा झाला आणि यामध्ये सर्वच गावातील ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्यातूनच आपण अमृत महोत्सवाची सुरुवात सांगता समारंभ आपण करून दाखवला आणि आजची आपण जी पंचप्राण शपथ घेतली त्यातून 2047 पर्यंत आपल्याला काय काय करायचं आहे या सर्वांची शपथ घेत असताना आपण हे मनामध्ये एक ठाण मांडलेलं आहे की ज्या गावामध्ये जन्मलो त्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतो त्याची जाणीव मनामध्ये ठेवून आपण हीच स्वप्न उराशी बाळगून पुढच्या यशस्वीतेकडे वाटचाल करणार आहोत आणि यासाठी सर्व उपस्थितांना मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देते. अचानक मला सुरेश भाऊ साहेबांनी इथे मनोगतासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते. कार्यक्रमाच्या शेवटी पंचप्रण शपथ घेण्यात आली. आम्ही शपथ घेतो की भारतात 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण याप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू. हा अमृत कलश दिल्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये नेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. रत्नागिरी शहरातील पाणी योजनेच्या भ्रष्टाचारामध्ये पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी लक्ष घालावं अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. सदरची ही जी नळपाणी योजना होती ही या योजनेचं पहिल्यापासून जी टेंडर प्रोसेसिंग होते त्यामध्ये 3 निविदा मागवल्या जातात व स्पर्धात्मक निविदामध्ये जो कॅपेबल त्याची कुवत असते काम करण्याची जो काम ही योजना पूर्ण करू शकतो त्याला हे निविदा प्राप्त होते. त्याचप्रमाणे आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना देखील या नळ पाणी योजनेची ABCD ही पूर्णपणे त्यांना माहिती आहे. मी त्यांना या रत्नागिरीचे व शहराचे आमदार व या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी विनंती करतो की रत्नागिरीकरांना चांगल्या प्रकारचं पाणी हे उपलब्ध व्हावं व ही योजना चांगल्या प्रकारे पूर्ण व्हावी म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करावा व जे अन्वी कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तुम्ही रत्नागिरीमध्ये प्रशासनासमोर उभं करावं, पत्रकारांसमोर उभं करावं, नागरिकांसमोर उभं करावं व ही योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कशी होईल या गोष्टीमध्ये आपण लक्ष विदित करावं व रत्नागिरीच्या वतीने मी तुम्हाला ही मागणी करत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी रत्नागिरी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवीन नळपाणी योजनेवरून शासन आणि प्रशासनावर चांगलाच प्रहार केला. तालुक्याचे आमदार आहेत, या शहराचे आमदार आहेत, टेंडर प्रोसिजरची ABCD ही त्यांना पूर्णपणे माहिती आहे. कोणाला आज ते पालकमंत्री आहेत
बरोबर आहे ना. त्यांनी म्हटलं की ही योजना पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण करायची, कॉन्ट्रॅक्टरला दबाव आणायचा, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करायची. तर करायची म्हटली तर ही पूर्णत्वास योजना होऊ शकते, त्याच्यावरती दुसरा पर्याय नाही. जिल्ह्याचे प्रमुख कोण? प्रशासन प्रमुख म्हणून हे पालकमंत्री आहेत, उदय सामंत आहेत. त्यांनी जर म्हटलं नाही की उद्या त्याच्यावरती व्यवस्थित अजून परिपूर्ण झालेली नाही योजना, ती अपूर्णच आहे आणि बरेचसे त्यामध्ये त्रुटी आहेत, ती त्यांनी प्रशासनाबरोबर, म्हणजे कोणी ते स्वतःच प्रशासक आहेत उदय सामंत, पालकमंत्री, आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बरोबर घ्यावं, एनजीबीच्या अधिकाऱ्यांना घ्यावं, जिल्ह्याच्या नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना घ्यावं, नगरपालिकेच्या ना इंजिनियर असतील त्यांना, जे HOD असतील त्यांच्यावर त्यांना सगळ्यांना एकत्र घ्यावं आणि ही योजना नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीने कशी होईल हे त्यांनी बघावं. रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेचे 3:13 वाजण्यास तत्कालीन नगराध्यक्ष राहुल पंडित हे जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप सुदेश मयेकर यांनी केला आहे. तेव्हाच्या काळातले नगरसेवक, म्हणजे त्यात मी पण होतो, पण वेळच्या वेळी जी योजना सुरू झाली तेव्हापासून त्याच गोष्टीच्या मध्ये त्रुटी असायच्या, मुदतवाढ असायची. त्यावेळी मी प्रत्येक वेळेला सभागृहात पण बोललेलो आहे, बरोबर आहे. ती योजना हळूहळू सरकत 67, 68, 70 त्या वेळच्या वेळी माझे पण अर्ज केलेले आहे. त्याच्यावरती जर उद्या राहुल पंडित, समजा राहुल पंडित त्यावेळेचे नगराध्यक्ष होते आणि त्यांनी बोलले की सुदेश मयेकरनी तेव्हा स्टे घेतला. का घेतला? की हळूहळू जशी वाढत जातं ह्याची मारुतीची हनुमानाची शेपटी, तशी त्याची किंमत नळपाणी योजनेची वाढत घेत होती. म्हणजे तेव्हा ते शहाणपण ह्यांना MGPला यायला पाहिजे होतं की आपण ही योजना बनवतोय, बरोबर आहे ना. राहुल पंडित सुशिक्षित नगराध्यक्ष त्या काळात बसलेले होते, त्यांनी पण त्याचा अभ्यास करणे गरजेचं होतं. आणि एकदाच ती योजना, एकदाच ते त्याचं एस्टिमेट, त्याचं जे हे असतं अंदाजपत्रक, ते एकदाच त्यांनी बनवायला पाहिजे होतं. नगरपालिकेकडे यायचं, मंजूर व्हायचं, परत MGPकडे घ्यायचं, परत दुरुस्ती करायची, परत मुदत वाढायची, परत किंमत वाढायची, परत MGPकडे जायची, परत TS टेक्निकल सँक्शन, तांत्रिक जी हे असते सुधारणा असते ती मंजुरी असते ती करायची. परत या खेळाचा बाजार चालू होता. त्यासाठी सुदेश मयेकर राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक होता. त्यावेळी वेळोवेळी सभागृहात आम्ही दाद मागितली आहे, त्याची आमची अर्ज वगैरे करायची कॉपी आमच्याकडे आहे. आता पहिली जी टेंडर प्रोसेस झाली प्रमुख, बरोबर आहे ना, भयानक रक्कम भरणे, टेंडर प्रोसिजर करणे, तिनापैकी ज्या स्पर्धात्मक निविदा येतात त्यामध्ये निवडणे, त्याला ह्या नळपाणी योजनेला राहुल पंडित पूर्णपणे जबाबदार आहे. नळपाणी योजनेला राहुल पंडित पूर्णपणे जबाबदार आहे. सुदेश मयेकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून विरोधक म्हणून आक्रमकपणे सर्व विषय मांडतील असंच सर्वांना वाटत होतं, परंतु आज तरी ते सर्व काही राखूनच बोलत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्याचे आमदार आहेत, त्या शहराचे आमदार आहेत, टेंडर प्रोसिजरची ABCD ही त्यांना पूर्णपणे माहिती आहे. कोणाला? आज ते पालकमंत्री आहेत, बरोबर ना. त्यांनी म्हटलं की ही योजना पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण करायची, कॉन्ट्रॅक्टरला दबाव आणायचा, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करायची. तर करायची म्हटली तर ही पूर्णत्वास योजना होऊ शकते, त्याच्यावरती दुसरा पर्याय नाही. तुम्हाला असं म्हणायचं ते करू शकतात पण ते करत नाहीत, विनंती केलेली आहे. नाही पण त्यांनी मंत्री म्हणून लक्ष घातलं असतं तर आली असते ना, त्यांनी करावी अशी माझी अजून विनंती आहे. हे 6 वर्षात पालकमंत्री लक्ष घातलं नाही, तुम्हाला सांगावं लागतंय. आता बघा, आता कसं, आता जॅकवेल वरून आता विषय निघालाय म्हणून सांगतोय की भविष्यात मी पण तुम्हाला सांगतोय हे सांगून की ही योजना परिपूर्ण व्हायला ही वेळ लागणार आहे. आणि जिल्हा प्रशासनाने, म्हणजे अजून परत सांगतो 10 वेळा की उदय सामंत पालकमंत्री आहेत, त्यांनी विशेष लक्ष घातलं की 100% योजना पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. बाकी ऐकून घ्या, याच्यावरती तुम्ही म्हणाल उपमुख्यमंत्री काय ते करतील, मुख्यमंत्री करतील, काही नाही. त्यांनी व्यवस्थित सगळ्या प्रशासनाला एकत्र घेतलं आणि व्यवस्थित याच्यावरती कॉन्ट्रॅक्टरला समोर घेऊन त्याच्यावरती कारवाई केली, काय त्याला कारवाईचा बडगा त्याच्यावरती उभारला, तर तो व्यवस्थित तो काम पूर्ण करून ही योजना परिपूर्ण करेल. सुदेश मयेकर हे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या जवळचे असल्याचं मानलं जातं. त्यामुळे भविष्यात सुद्धा ते आरोग्य, बांधकाम, नळपाणी पुरवठा योजना याबद्दल आपली मतं आक्रमकपणे मांडतील असं म्हणणं आज तरी धाडसाचं ठरेल, असंच सुदेश मयेकर यांच्या पत्रकार परिषदेतील बोलीभाषेवरून दिसत आहे. तुम्ही आमचं असं की त्या ठेकेदाराबरोबर म्हणणं आहे की जर तुम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती तुम्ही आरोप करत असाल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, बरोबर आहे. तुम्ही शासन मानांकन तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, जेणेकरून तुम्ही 70, 80, 90 कोटीची कामं भरता म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः इथे रत्नागिरीमध्ये का येत नाहीत?
तुम्ही बरोबर ना, रत्नागिरी प्रशासनासमोर कॉन्ट्रॅक्टर स्वतःहून कुठे आलेले आहेत, कधी आलेले आहेत? मी तर कधी ऐकून नाही. परवा ही टाकताना तिथे बसले कॉन्ट्रॅक्टर बसलेला कुठे होते? तो पाटील पालिका अन्वी कन्स्ट्रक्शनचे भांडी घासत आहे. पण हे जे काम आहे, मी किती वेळा सांगितलं की योजना पूर्ण 1 वर्ष त्यांनी स्वतः हाताळायची अन्वी कन्स्ट्रक्शनने आणि योग्यरित्या ती व्यवस्थित हाताळली गेली. लोकांना परिपूर्ण व्यवस्थित चांगल्या प्रकारचं पाणी गेल्यानंतर नगरपालिकेने आणि MGPने सर्टिफिकेट दिल्यानंतर, NOC दिल्यानंतर त्यांनी परत ती नगरपालिकेकडे काही वर्क करायची आहे योजना आणि मग ती नगरपालिका रेग्युलर ती नळपाणी योजना चालवणार आहे. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून RK डिजिटल केबल आणि KTVच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय RK दांडिया नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मागील 3 वर्षांपासून बंद पडलेली RK दांडिया नृत्य स्पर्धा यंदा पुन्हा सुरू होत असल्यानं दांडिया संघ आणि दांडिया प्रेमी रत्नागिरीकरांनी समाधान व्यक्त केलं आहे. मागील सुमारे 20 वर्षापासून रत्नागिरी इथं आयोजित करण्यात येत असलेली RK दांडिया नृत्य स्पर्धा म्हणजे तरुण तरुणी आणि रत्नागिरीकरांना एक पर्वणी असल्यानं आजपर्यंत त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. यंदा 23 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी इथं होणाऱ्या जिल्हास्तरीय RK दांडिया नृत्य स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दांडिया संघाने 8605800722 या नंबरवर संपर्क साधावा. तसंच जाहिरातदारांनीही दांडिया स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आर्थिक सहकार्य करावं असं आवाहन संचालक रज्जाक काझी आणि वृत्त संपादक अलिमिया काझी यांनी केलं आहे. दरम्यान आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती 15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची, 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या RK दांडिया नृत्य स्पर्धेची आणि 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा सणाची. या दांडिया स्पर्धेमध्ये आरोग्य, शिक्षण, सामाजिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 महिलांना सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार 2023 देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. दरम्यान आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती 15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची, 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या RK दांडिया नृत्य स्पर्धेची आणि 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा सणाची.
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माझी माती माझा देश आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी तालुका पंचायत समितीतर्फे काढण्यात आली अमृत कलश यात्रा। रत्नागिरी शहरातील पाणी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची आता पालकमंत्री उदय सामंत यांनीच चौकशी करावी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली मागणी। नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून रत्नागिरी इथं 23 ऑक्टोबर रोजी पुन्हा रंगणार आर.के. दांडिया नृत्य स्पर्धा। आणि रत्नागिरी तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींनी राबवलेल्या माझी माती माझा देश उपक्रमाचं गटविकास अधिकारी जे.पी. जाधव यांनी केलं कौतुक। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।